सारिका, कशी आहे तू? काय म्हणते, तब्येत पाणी सगळं चांगलं आहे ना? हो, सगळं चांगलं आहे. काय सांगू तुम्हाला आता मी? अहो, एक गोष्ट सांगायची होती. सांग ना सारिका, कोणती गोष्ट सांगायची आहे तुले? असं होईन काय तुला कोणती गोष्ट सांगायची आणि मी ऐकणार नाही म्हणून? सारिका, ए सारिका, काय करून राहिली? काही काही नाही आता बाई, याच्यासोबत बोलून राहिली होती. आता चालले नाही. अहो, मी म्हटलं हे खाऊन घे म्हटलं. काय जराशी खात नाही, काही नाही. हा, होती कशी, झाली कशी? कायची काळजी करतो तू एवढी? हा, तरी तर मी सगळं करून घेतो. त्या मागं काम नाही राहत, धंदा नाही राहत, काहीच नाही राहत. मग घे, खाऊन घे. अरे पाय रे बा, हे काहीच खात नाही रे. काय कशी कमजोर कमजोर होऊन राहिली? काहीच खायला पाहत नाही. आपण आणू आणू द्या लागते तिला, जबरदस्ती खाऊ घाला लागते राजा. आता बाई माझ्यासाठी आणलं तुम्ही हे? घे ऐकून. आता तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी आणलं हे? आता तुझ्यासाठी, तूच मै लाडाची सोन. मग तुला नाही देऊ तर कोणाला देऊ? तू मला एवढी चाहतं, एवढं सगळं करतो माझ्यासाठी, आणि मी नाही देऊ काय बाई तुले? घे, खाऊन घे जरासं. हा, काल आणले त्या सासरेनं. हा, म्हणे देजो म्हणे माझ्या सुनीले म्हणे. तर मी म्हटलं आता दुई दाय करून ठेवून दिले होते. चाल म्हटलं सारिकाला देतो म्हटलं, जराशी खाते म्हटलं, ते टाकत येते जराशी. घे, खाऊन घेत जाय. ते अंजली तर माहित नाही का तुले? सारं जे दिसलं ते खातच राहते, खातच राहते. मग तू काही खाशील? घे, खाऊन घेत जाय. खाऊ नाही, काही खात नाही काही हे? कुठं रे, खाय खाय करा लागते. 4 वेळा म्हणशील तेव्हा कुठं 1 वेळा. जबरदस्ती खाते, नाही तर खाले पाहत नाही. आणू आणू द्या लागते बापा, मला इथं बसा लागते हिच्याजवळ खायपर्यंत, तेव्हा कुठं खाते ती. सारिका, काऊन एवढी दुर्लक्ष करत असतं? पोटभर खात जा ना. तुला खायला काही मनही आहे काय? हा, एवढं सगळं असते आपल्या घरी खा प्यायचं तर. हो, सांग बरं, इले झाप बरं जरासा. खात नाही ना काही नाही, हे पोरगी कशी होऊन राहिली पाय बरं रे. हा, अन मग काय म्हणशील तू, का माझ्या बायकोवर लक्ष नाही ठेवत? आता तू एवढ्या दिवसाचा गेला, इले रोज जबरदस्ती चाला लागते मला. हा, काळजीच करते बापा. काय होईन, कसं होईन, कधी येईन, काय येईन, तिले तरी म्हणतो बरं. अहो येते तो, कुठं गेला? हा, येणारच आहे आज नाही उद्या. आता काम करची माणूस जाईन नाही का बाई गावाच्या बाहेर? तर ही पोरगी काळजीच करते निरी. तरी तर काम करायच नाही लागत. ती लाईनी काम करून घेते सर. अर्ध काम मी करून घेतो. इले तर दिवसभर नुसतं आराम आराम आरामच करते. तरी काय म्हणते तर खा प्यायला मिचकेपणा. नाही नाही सारिका, अशी नको करत जाऊ तो. अशी जर करशील ना तब्येत बिघडली म्हणजे मग बरोबर आहे का हे? काय म्हणन मग मला सगळेजण? लक्ष नाही ठेवलं म्हणन. ते बाबानं तर पहिलेच म्हटलं होतं माझ्या पोरीवर लक्ष ठेवा, तर लग्न करा म्हणे. नाही तर करू नका म्हणे, नेऊ नका म्हणे माझी पोरगी. घे बापा, का चारून देऊ आता? हा, आता चारायला टाइम नाही बापा माझ्याजवळ सारिका. घे तुझ्या स्वतःच्या हातानं खाऊन घे जरासं. आता बाई, पण मला सवय नाही नाही खायची. नसून असली सवय पाडून घे. आपल्या घरी काही कमी आहे का बाई? एवढं कमीपणा दाखवायला काही आहे? खाऊन घेत जाय, खाऊन पिऊन राहाव मस्त. जे लागलं ते सांगाव. आणून नाही देत काय? सांग रे बा तू, आता सांग, आणून नाही देत काही इले? पण हे कोणी खायलाच पाहत नाही. मग आता खाल्लंच नाही तर काय करू बापा आपण? आई, समजावतो मी तिला आता. खात जाय पेत जाय म्हणून. काऊन एवढी काळजी करते हे काय माहित? काय सांगा बाबा आता? असं आहे, माय काळजी करणारी आहे तर असं आहे. नाही तर मग लोकांच्या घरी सुनायला कसं वागवते माहित नाही काय? खाऊ घालत नाही म्हटलं सासवा, हात लावून देत कायले. आणि इथं तर मी येईले काय म्हणते तर जबरदस्ती चालतो, खावं खावं करून. तर आहे बापा माझ्या सुना. बरं घे पकड तू, चल मी जातो तिकडे आता. काय जरी बापुरं खायला लावचं इले, नाही तर खाणारच नाही. ठेवून दिन अजून कुठं पडलं पुढलं. बरं आई, ठीक आहे, खाते ते आता. सारिका, एवढी कायची काळजी करतो तू? हा, एवढी चांगली सासू भेटली तुले. लाखात एक सासू आहे तुई. अशी सासू लोक इले भेटत नाही म्हटलं, मागते तर. लोक म्हटलं लपू लपू ठेवते सुनीच्या धाकानं. मग येई तर तुले 7 पडद्यातलं काढू काढू खाऊ घालते. तरी तू काय म्हणते तर खाले पाहत नाही. खाऊन घेत जाणं. अहो, मी काय म्हणत होती का, आता सांगू तुम्हाला की काय करू, काय समजून नाही राहिलं मला. हो, सांगजो सांगजो. पहिले तू ते खाय. पहिले खाऊन घे पोटभर, आणि नंतर मग बोलू आपण बसून. अन आईची पाहिजे जाय, थोडीशी काळजी गिळजी घेत जाय. कारण ते तुला काळजी घेते. मग आपले काम आहे थोडीशी तिच्यावर लक्ष देणं. नाही हो, पूर्ण लक्ष देतो मी. दिवसभर कामं करतो म्हटलं. तरी ताई करून घेते म्हणते किती सगळे कामं. मग आता तुझ्या भरोश्यावर कामच किती राहते असे? 2-3 कामं असले तर ते आपल्याला काही भारी जाते का एवढे? तेवढं करावंच लागते घर म्हटलं म्हणजे. हो, करतो ना आता मग मी. बरं बस, बरं इथं बस आणि खाऊन घे पहिले. खाय खाय, खाऊन घेत जाय. फ्रूट वगैरे खाणं नाही लय चांगलं असते, शरीरासाठी मस्त असते. अन हे पाय सारिका, ह्या बॅगीत कोणी तुझ्यासाठी मस्त मस्त ड्रेस साड्या सगळं आणलाय मी तिकडून. तर ते घालून पाहिजे. कसे होते काय होते, तुला कशी दिसते दाखवजो मला घालून. अन स्वतः घालजो, मस्त मस्त वाटते म्हटलं. अहो, पण कायले आणलं? आपल्या घरी घालून नाही देत ना ड्रेस. मग ड्रेस कायले आणले? पैसे कायले व्यर्थ घातले फालतू? काही व्यर्थ नाही जात, घालत जा ना तू. घालत जाय, कोण म्हणते तुला कोणी नाही म्हणत. घाल बरं. विचारू काय आता आईले? हा, विचारून दे तुझ्या समोर कल्ला करते का म्हणून. का बाबाला विचारू? कोणीच कल्ला नाही करत, तू घालत जाय फक्त. मी जे जे म्हणतो का नाही ते ते करत जाय, तुला कोणीच नाही म्हणणार नाही माझ्यासमोर.
बरं येतो मी, हातपाय धुवून येतो, तू खाय तोपर्यंत. आता ह्या माणसाला काय माहित का घरातले लोक कसे वागते म्हणून माझ्यासोबत. आज तर सासूबाईनं हद्दच केली. एवढं चांगलं रूप दाखवलं का बस याच्या मनाने असं होईल. आई तर चांगली वागते हिच्यासोबत आणि हेच अशी वागते. आता कशी सांगू मी, कोण्या तोंडाने सांगू यायले तुमची आई अशी वागते म्हणून. नाही आता सांगतच नाही. आता असंच असं देतो मी. आता काय करू, आता मी बोललं नाही तुम्ही विनाकारण वाद होईल. यायले असं वाटन की सारिकाच खराब आहे, आई चांगलीच आहे. जाऊ दे, मी आता काही म्हणतच नाही, काही बोलतही नाही. जसं होते तसं होत देतो आता. पण आता पहिले रूप किती लवकर पलटवत आहे ते बातच पलटवते. लगेच माझ्यासाठी खाल काय आणलं, नाही तर नाही 2 अंगूर खाऊ नाही देत आपल्याला, पाहूही नाही देत. कोण खाते हे आता. जेव्हा खायचं मन असते तेव्हा खायला भेटत नाही, आणि जेव्हा इच्छा काढून घेतो आपण तेव्हा आपल्याला जबरदस्ती आणून देते खाय खाय म्हणून. कोण खाणार आहे, कोणाची इच्छा मग खायला करते. आता कायचा विचार करून राहिली, ते काय बोलते तुझ्यासोबत ते अंगूर, का तू बोलून राहिली त्याच्यासोबत, त्याच्या इकडे पाहून राहिली. खाऊन घे ना, तुला म्हटलं ना खाऊन घे म्हणून. आईने एवढ्या प्रेमाने आणून दिले तरी खाऊन नाही राहिली सारिका तू. खाऊन घे बरं. खाऊनच तर राहिली हो, खाऊन राहिली ना. आणि बरं जाऊ द्या, तुमचं कसं झालं काम, चांगलं राहिलं ना. हो कामगिरी मस्त झालं म्हणा, काही विषय नाही कामाचा, फक्त पैसे भेटायचे आहे. पैसे म्हणजे ऑनलाईन टाकतो म्हणे तो, सगळेचे सगळे एक काय ना ऑनलाईन टाकतो म्हणे. आता 15 दिवस झाले ना मी आहे नाही इथं. न काय म्हणते तुझी देराणी गिराणी काय म्हणते, सगळे चांगले वागते ना. चांगलीच आहे म्हणा, मी पहिलेच म्हटलं होतं का ही पोरगी करून घे रे, मस्त आहे म्हटलं. तर चांगलीच आहे ते पोरगी, पोरीचा काही वांदाच नाही आहे, मस्त आहे. नाही नाही मस्त आहे ना. जाऊबाई मस्त आहे आपली देराणी, आणि सासूबाई चांगल्या आहे. कोणाचाच काहीच विषय नाही आहे आता इथं आपल्या घरात. ठीक आहे. आणि हे बॅग ठेवून देजो सारिका, यातले कोणते कोणते कपडे व्यवस्थित ठेवून देजो. हा हो ठीक आहे ना, बसा ना तुम्ही, आराम करा ना. हो बसतो गिसतो मी, काही टेन्शन नाही. तू पहिले खाय बरं ते. बरं बरं खाते. सासूबाई काय झालं, तुम्ही गेल्या होता ना सारिका त्याच्या रूम मध्ये, काय म्हणून त्या काही बोलले काय. त्यांनी सांगितलंच नाही की भाऊजीले. आता भाऊजी गरम होईल, मग बोलत आपल्याला सगळेले. नाही अंजली, सांगितलं नाही तिनं, सांगून राहिली होती काय मी. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची असं म्हटलं तिनं. मला असं वाटते का हीच गोष्ट असन तर, पण मी तेवढ्यात गेली की नाही, गेली आणि हटलीच नाही तिथून पूर्ण बोलेपर्यंत. म्हणून मग ते गोष्ट तुटून गेली तिथंच. डबल तिनं गोष्टच नाही काढली ते. अनंत होता तर निघालाय बाहेर, बाहेर गेला आता. तेच आहे आता एकटी खोलीत. हो ना आता बाई, भाऊजी तर लयच भारी आहे. एकदम आले आणि बोलले पण नाही, शब्द बोलले नाही म्हटलं. मी एवढं बोलले त्यांच्यासोबत तरी पण. नाही नाही तसंही म्हटलं तो बोलतच नाही म्हणा जास्त. कोणाच्याकडे पाहत नाही, कोणासोबत काही बोलत नाही. सासूबाई काय काय आणलं तुमच्या मुलानं मग सारिका ताईसाठी. कारण की आले ना ते, एवढी मोठी बॅग आणली म्हटलं, मला दिसली गाडीतच होती पहिले. आणि नंतर मग सगळं शांत झालं ना, तेव्हा आणली त्याने गाडीतून काढून. आणि आता ठेवली असं खोलीत. मला तर असं वाटतं की जाऊनच पाहा काय आहे मग खोलीत ठेवलं. काहीच नाही आहे व, काहीच नाही आहे. आता झाली मी पाहून, काहीच नाही आहे. आता तिनं उघडली होती हे काय म्हणते ते बॅग, बॅग उघडली आणि पाहिलं काहीच नाही त्याच्यात. हे साई यायचे तर ते तर काय म्हणते निघूनच जाते, काही विचारच नाही राहत मग त्याचा. मग तर आता आपल्यालाच कामं करायला लागन, मला तर काम करता नाही येत. आता तुम्हाला करायला लागन सगळे कामं मग आता. हो मी माय, आता तुझ्याचं मला करावंच लागन. आता तुला मी डोक्यावरच ठेवली उचलून, तर आता तुझ्या तर मला काम करावंच लागन. त्या बापानं हुंडा दिला बाई, गाडी दिली, तर तुझ्या काम मला करावंच लागते. तिच्या बापाने दिलं नाही, तिला करायला लागते सगळं. मग सासूबाई हुंडा द्यायचा किती फायदा होते म्हटलं. पोरीले काम नाही करायला लागत. नाही तर आहे सारिका ताईचे आई वडील काहीच नाही दिलं, पोरगी खाते आता बोलणे नुसतं. हो बाई आता ह्या इथं आहे तोपर्यंत तर आपल्याला करावंच लागन जरा, असं नाही काय. अरे शांते, आली काय? भेटल्या बाया काही 2 4 5 6, काही ना काही तर भेटायला पाहिजे होत्या. कुठं हो गोपालचे बाबा, एक बहिणी आहे म्हटलं गावातली रिकामी. सगळ्या बाईले होक्यावर होके होक्यावर होके आहे. काय करू आता सांगा. आता काय जबरदस्ती करू त्याला चलाच म्हणून माझ्या इकडे. त्यानं बाहेर गावचे होके घेऊन ठेवले आहे. आजचा झाला का उद्याचा, आणि उद्याचा झाला का परवाचा. पाठीवर पाठ लागली आहे म्हटलं त्याची. सांगा आता ते आपल्यासोबत येईन काय मग आता. माय बी नकातच झालं मग. आता गावातल्या बाया भेटणार नाही वाटते ना. आता पण तरी काम्या होत्या, बसल्या राय दरवाजेशी निऱ्या. पण आता तेली काम आलो. आता काय करून हे काय करणारे काम तर करायच लागले. बरं जाऊ दे, पाय तुम्ही बाहेर गावच्या भेटल्या तर 10 12 बाया पाहून घेतो एक काय ना. बरोबर आहे गोपालचे बाबा तुमचं, हे कायच करायला लागते ते. 2 3 दिवस करायच्या कामाचं नाहीये. अन ते काय करायला लागते, सोंगलं का ते कोणच गोड मारून द्यायला लागते. त्याची गंजी गंजी मांडली का बरं राहते. उचल खाचल एकाच दिवशी होऊन जाते. लागन तर 2 माणसं सांगून देता उचलायला न्यायले गंजी लावासाठी. मग नाही पाहिजे अवकात. कुठून करा बाबा आपण मग. मग वेळेवर बाया भेटते नाही भेटत, कुठं मजूर भेटते, कुठं काही होते तर कुठं काही होते. त्याच्यापेक्षा कनी हे करून घे जाते, पाया पाहून घे जा दुसऱ्या गावच्या. चालते आपल्याला कुठच्या असल्या तरी, एका गाडीत तर घेऊन येते त्याइले. मग नाही तर काय तर तसंच करायला लागते. आता घेते 5 10 रुपये जास्त, जास्त घेऊ घेतले ते 10 20 रुपये ते चालते मले. पण माझं म्हणणं आहे का पीक घरी आलं पाहिजे.
काहून का पीक याच्यापेक्षा काही पटीनं महागच पडते. मग काय करायचं आहे, काही सोडायचं आहे काय? म्हणून म्हणतो पुढच्या वर्षी असं करू आपण. नाही हो, सोडा कोणा म्हणते तुम्हाला? असं म्हणून राहिलं का कोणी सोडा म्हणून? सोडा गिडान लागत. आपलं म्हणणं काय आहे, नाही भेटल्यातल्या गावातल्या बाया कनी तर घेऊन यायच्या बाहेरच्या का बाया. हा, जेव्हा गावातल्या म्हणते कनी मग रिकामपणाच्या आम्ही येतो ना त्याला सप्पा सांगा लागते मग का नाही हो बाई, हो काही आहे नाही. हा, तुम्ही पहा तिकडे बाहेर गावचे, जेव्हा बाहेर गावचे राहत नाही तेव्हा गावातच घुसळणं घालते. याला त्याला विचारतेत मग हाय काय हो का, हाय का हो शांताबाई, करतं का त्या वावरातलं? शांताबाई सांगतं का होते याच्या नाही? शांताबाई खाट टाकतं काय? अशा करते मग तर भल्ले येते बापा ते. आणि आता तर बोलायला खाली नाही त्या, शब्द बोलत नाही. बोलू नको म्हणते, एवढा रोज पाहिजे म्हणते. हा, अशा बोलतेत म्हटलं. तेच तर आहे माय बहीण. आता कसं आहे, त्याचे 4 दिवस आहे कमवायचे. एकदा हे पीक सरलं का कोण विचारते मग? तशाच तर काय म्हणते, आता सगळ्या कामासाठी काय म्हणते मशीन शिवून गेले आहे. का मजुराला जास्त काम करायचं कामच नाही आहे. म्हणून म्हणतो का त्याच्यापेक्षा कनी आता हे जे होते ते करून घ्या, नाही होत ते राहू द्या. आई, मग ते कपड्याचं काय झालं मग लग्नाच्या? अमाय हो, मी काय म्हणत होती, ते जम्पर आहे का नाही दुसऱ्याजवळ टाकून देऊ बाई कोणाजवळ? इथं वक्तावर काही शिवणं होणार नाहीये. आतापर्यंत शिवले झाले असते तर काही नसतं वाटलं. आता ते टाकायला लागते, 2-3 दिवसात दिले पाहिजे असं सांगा लागते त्याइले. कधी आपण वेळेवरचा दिवस नाही सांगा लागत, 1 दिवस पहिलेच सांगून द्या लागते, नाही तर मग 1 दिवस लेट सांगा. पण मग हिशोबानं तर हेच पट्टे बा मले, का लवकर सांगून द्यायचं आणि जाय तिकडे काय पट्टे काय नाही समोरचा व्यक्ती. आले रुपाली, आली घरी? नाही यायचं आहे ना, येच आता. येतो म्हणे बा सारिका ताईला भेटून. मी म्हटलं पहिले तरी ये म्हटलं ते आपल्या घरी, आता ते येतही नाही म्हटलं. त्याला असं वाटत असेल म्हटलं आता बा झालं गेली मैत्रीण. तिथं काय गेली आता ते सारिकाच्या घरी? तिची सासू माहित नाही का कशी आहे तर? नाही जायचं आपण. अरे ते तशी नाही गेली, फोनवर तर बोलून घेते ते, आता बोलली कालच. पण माहित आहे काय, ते आता पत्रिका द्यायला लागते बा. तिला सांगितलं नाही तिनं लग्न जुळलं म्हणून, तर सांगा गिंगासाठी गेली ते. आता किती झालं तर मैत्रिणी वय होत्या, एकमेकीसाठी मन दुखतेच. ते गावातल्या गावात आहे म्हणून, नाही तर बाहेर गावी असतं तर म्हटलं असतं काही तिनं मग. तर आता म्हटलं जाऊ दे बाई, चालली जाय म्हटलं, जात तर. अरे पण कसं आहे, पाहुणे परी येते कोणी येते, पोरगी घरी पाहिजे. असं फिरणं इकडे तिकडे बरोबर आहे काय? आता कोणते पाहुणे येते आपल्या घरी? हा, आता कोण नाही येत, जाऊ द्या, जाते तर. तुम्हाला नाही माहित तिची सासू कशी आहे सारिकाची, तर किती सासूरवास कसते करते तिले. फक्त माराचीच राहिली, तिचा नवरा नाही राहत गावात तर किती किती सासूरवास करते. खायला धडाची देत नाही म्हटलं, कायसाठी तर म्हणते हे अशी आहे तशी आहे, सुनीले कितीकच बोलते म्हटलं. हे गेला काय गोपाल? गोपाल गेला वाटते दुकानावर नाही? हा बाई गेले ते, मगानेच गेले. बंटी झोपला, ते गेले. मनुष्याचा आवाज नाही येऊन राहिला वाटते घरात. बरं ते येतेच आता रुपाली. तर काय म्हणते, तर जेवले खावले तुम्ही? जेवले नसेल तर ताटवाडा जेवून घ्या, मला दे, जेवून घेतो आम्ही. आणि चालताना जराशे वावरात चालताना, काम आहे ना तुम्हाला? बापा वावरात काम नाही तर काय आहे तर? तिथं काय मी काय गोट्या खेळत असतो काय जाऊन, का झोपा काढत असतो? किती काम आहे माहिती आहे तुले? हा, तो चना येऊन गेला एवढा मोठा सोंगाले. तुला पहिलेच म्हटलं होतं 2-3 एकराचा टाकू, माल टाकायला लावला 10 एकराचा. आता आता वजने होऊन राहिली म्हटलं त्याची करणं, मजूरने भेटून राहिला धडाचा. मग मग मन दुखते मग माणसाचं. येतो ना मी, तर चालला जाऊ ना आपण दोघे जण जाऊ. काय काय करायचंय काय नाही पाहून घेऊ. कर मग लवकर लवकर आटप, इथं टाइमपास काही करू नको घरात. चल लवकर. असं कर माधुरी, आमची कणी भाकर बांधून दे तू. दोघे जण तिकडेच जेवून घेतो. वावरात कसं जरासं धकती, हे पाणी लावून तर मी जेवत बसन. तसंही होते इथं घरी वेळ घालवण्यापेक्षा. आण मग तू भाकर बांधून आण, घे तुम्ही थांबतो गाडीजवळ, ये मग. चल मग माधुरी, मी येतो काय, दे मग मला 2 भाकरी बांधून दे, होऊन जाते आमचं दोघाचं. संध्याकाळी येतो मग मी घरी. हा बाई ठीक आहे, चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शांताबाईची व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. आणि आपले व्हिडिओ असेच रोज रोज पाहत जा बा, सपोर्ट करत जा आपल्या चॅनलले.